नमस्कार, मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार। आज आपण पाहूयात हे वास्तुशास्त्र हे एवढं परिणामकारक का आहे, वास्तुशास्त्र एवढं इफेक्टिव्ह असायचं कारण काय आहे। कारण वास्तुशास्त्रामध्ये दिशानुसार प्रत्येक गोष्टींचे गुणधर्म हे ठरलेले आहेत। जसे की उत्तर दिशा ही आपणास मनी अपॉर्च्युनिटी देते, उत्तर दिशा आपणास पैसा देते, नोकरी व्यवसायात प्रगती देते। ज्यावेळी तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम्स येतील त्यावेळी नक्कीच तुमच्या वास्तूच्या उत्तर दिशेस हे वास्तुदोष आढळतात। याचबरोबर ज्यावेळी तुमची नोकरीत हवी तेवढी प्रगती होत नसेल, तुमच्या व्यवसायात अडचणी येत असतील, यावेळी उत्तर दिशेस वास्तुदोष आपणास आढळतात। यानंतर ज्यावेळी तुमच्या वास्तूमध्ये आरोग्याचे प्रॉब्लेम कोणाला कोणाला असतात त्यावेळी तुमच्या वास्तूच्या उत्तर ईशान्य दिशेस वास्तुदोष हा आढळतोच। यानंतर आपण असं करतो की कष्ट तर जास्त घेतो पण त्याचा मोबदला तेवढा आपल्याला मिळत नाही। म्हणजे इन शॉर्ट म्हणजे आपण जे काम करतो त्याचं प्रॉपर आपल्याला रिटर्न्स मिळत नाहीत। याचे कारण म्हणजे तुमच्या वास्तूच्या ईशान्य दिशेचे दोष असतात। कारण ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे। तुम्ही केलेल्या कर्माला ईश्वराची साथ मिळणं व त्यामुळे आपली प्रगती होणं यासाठी वास्तूची ईशान्य दिशा ही कारणीभूत असते। ह्यामुळे ज्यावेळी तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळत नसेल तर त्यावेळी व तुम्हाला योग्य असे विचार सुचत नसतील, पुढे काय करावं हे सुचत नसेल तर तुम्हाला वास्तूच्या ईशान्य दिशेस वास्तुदोष आढळतात। कारण याच दिशेस वास्तुपुरुषाचं हे डोकं असतं व कोणतेही विचार तुमच्या डोक्यातून येतानाच दिसतात। त्यामुळे ईशान्य दिशेचे दोष हे तुमची प्रगती थांबवण्यासाठी कारणीभूत ठरतात। कारण यावेळी ईशान्य दिशेचे दोष असल्यामुळे तुम्हाला ईश्वराचा आशीर्वाद लाभत नाही। यानंतर ज्यावेळी तुमच्या वास्तूमध्ये आनंद नाहीसा झालेला असतो त्यावेळी तुमच्या वास्तूच्या पूर्व ईशान्य दिशेस वास्तुदोष असताना आढळतो। ज्यावेळी तुमचे समाजाचे संबंध बिघडतात, तुम्हाला हवी तशी प्रगती होत नाही, तुम्हाला सरकारी कामात अपयश येते, तुमची जर का मुलं MPSC UPSC याची परीक्षा देत असतील व त्यात ते जर का हवे तेवढे मार्क्स मिळवू शकत नसतील तर नक्कीच तुमच्या वास्तूच्या पूर्व दिशेस आपल्याला दोष आढळतो। ज्यावेळी तुम्ही विनाकारण चिंता करता त्यावेळी तुमच्या वास्तूच्या पूर्व आग्नेय दिशेस वास्तुदोष असतो। ज्यावेळी तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगले मिळत नाही, पती पत्नीमध्ये मतभेद होतात, मुलांचे विवाह वेळेत होत नाहीत, लग्न झालं तरी वैवाहिक सौख्य मिळत नाही, तुम्हाला लक्झरी लाईफ मिळत नाही, तुम्हाला चलनातला पैसा हवा तेवढा मिळत नाही, तुमचा जर का व्यवसाय असेल तर त्यात भांडवल हे खेळते राहत नाही, तुम्हाला ऊर्जा कमी आहे असे वाटते, नेहमी आळस आलेला आहे असं तुम्हाला ज्यावेळी जाणवतं त्यावेळी वास्तूचा आग्नेय दिशा ही दोषरहित आढळते। यामुळे आग्नेय दिशेस असलेले दोष हे तुम्हाला आत्ता सांगितलेले सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला बॅकफुटला आणताना दिसतात। यानंतर तुम्हाला जर का प्रसिद्धी मिळत नसेल तर नक्कीच तुमची वास्तूची दक्षिण दिशा ही बिघडलेली असते। ज्यावेळी तुमचे विनाकारण खर्च वाढतात, अनावश्यक तुमचा पैसा खर्च झाला जातो त्यावेळी तुमचा वास्तूचा दक्षिण नैऋत्य भाग हा दूषित झालेला असतो। ज्यावेळी तुमचे नातेसंबंध बिघडतात, पती पत्नीमध्ये मतभेद वाढतात, घटस्फोटापर्यंत जाण्याचे योग येतात, तुमच्या स्किलला हवे तसे ॲप्रिशिएशन मिळत नाही, तुम्हाला आयुष्यात स्थिरता लाभत नाही, त्यावेळी वास्तूच्या नैऋत्य दिशेस दोष असताना आपल्याला आढळतात। सर्व प्रकारचे गेन्स मिळण्यासाठी तुमच्या वास्तूची पश्चिम दिशा शुभ असणं गरजेचं असतं। ज्यावेळी तुम्ही एफर्ट घेता त्याप्रमाणे तुम्हाला मोबदला मिळत नाही त्यावेळी नक्कीच तुमच्या वास्तूच्या पश्चिम दिशेस आपणास दोष आढळतात। ज्यावेळी तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता, ज्यावेळी तुमची मानसिक स्थिती ही खराब होऊन जाते त्यावेळी तुमच्या वास्तूच्या पश्चिम वायव्य दिशेस दोष नक्कीच आपल्याला आढळतात। यामुळे एवढं हे शास्त्र हे स्पेसिफिक आहे, म्हणजे तुमच्या प्रत्येक जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याला एक ठराविक दिशा आहे, तीच पाहिजे आहे। यामुळे तुम्ही ज्यावेळी म्हणता की मला पैशाचा प्रॉब्लेम आहे त्यावेळी स्पेसिफिक उत्तर दिशा पाहिली जाते। ज्यावेळी तुम्ही म्हणता मला आरोग्याचा प्रॉब्लेम आहे त्यावेळी उत्तर ईशान्य दिशा पाहिली जाते। यामुळे हे वास्तुशास्त्र हे इफेक्टिव्ह आपल्याला आहे असे आढळते। यामुळे तुम्हाला जर का आमची वास्तू व्हिजिट हवी असेल, तुमच्या वास्तूचे निरीक्षण करायचे असेल, तुमच्या वास्तूतील दोष घालवायचे असतील व तुम्हाला चांगलं असं जीवन जगायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा। आम्ही तुमच्या सेवेत नेहमीच हजर आहोत। थँक्यू।